महाराष्ट्र देशाच्या आर्थिक राजधानीचं आणि म्हणूनच महत्वाचं राज्य. 35 जिल्हे असलेले हे राज्य औद्योगिक क्रांती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, शेती, सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्राचा वाहतूक हाच खरा कणा. रस्ते म्हणजेच राज्याच्या रक्तवाहिन्या. म्हणूनच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही ठोस पावलं उचलली. वांद्रे वरळी सागरी सेतू. वांद्रे वरळी सागरी सेतू हा शासनाचा एक अभूतपूर्व असा प्रकल्प. तब्बल 1200 कोटी रुपये खर्चून 21 एप्रिल 2009 रोजी बांधून पूर्ण झालेला आणि 30 जून 2009 रोजी नागरिकांसाठी खुला झालेला हा सागरी सेतू मार्ग एक आंतरराष्ट्रीय आकर्षण ठरलाय. कॉन्क्रीटचे उंच स्तंभ आणि त्याला जोडून असलेल्या एकूण 424 मजबूत तारांची बांधणी हे या सेतूचं मुख्य आकर्षण. वांद्रे ते वरळी हा 35 ते 40 मिनिटांचा प्रवास या सेतूमुळे निव्वळ 7 मिनिटात होतो. दिवसाला जवळजवळ 49,000 वाहनं या मार्गावरून प्रवास करतात. गर्दीच्या वेळी माहीम कॉजवेवर होणारी वाहतूक कोंडी टाळणं हा या सेतू बांधण्याचा मुख्य उद्देश होता. The Rajiv Gandhi Sea Link is the nation's largest cable stayed bridge, which has now become an identity of the city of Mumbai. जे हॉस्पिटल आणि पलटण रोडला जोडणारा जे उड्डाण पूल हा रस्ते विकास महामंडळाचा एक ऐतिहासिक प्रकल्प. महामंडळाने इथे 2.4 किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बांधला आणि पलटण ते मध्य मुंबई असा प्रवास अवघ्या 3 मिनिटांवर येऊन पोहोचला. After the construction of the JJ flyover, now it takes you around 10 to 15 minutes to travel from Baikala to CST station. 6 नागमोडी वळण घेत जवळजवळ 22 जंक्शन्स पार करणारा हा उड्डाण पूल मुंबईचं एक वैशिष्ट्य ठरलाय. और हम सभी लोग चाहते हैं कि बस इसी तरीके से MSRTC काम करता रहे और ताकि इस रोड की जो प्रॉब्लम्स है ऐसे ही सॉल्व होते रहे. The most recent of them has been the Bandra Worli Sea Link. It is an exceptional structure noted for its engineering elegance. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड. 78 कोटी रुपये खर्चून पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडमुळे प्रवाशांचा 1.5 ते 2 तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांवर आला. भिवंडी कल्याण शिळफाटा महामार्ग हा मुंबई महामार्गांना जोडणारा एक महत्वाचा टप्पा. शिळफाटा इथं मुंबई पुणे महामार्गाला NH4 तर भिवंडी इथं मुंबई नाशिक महामार्गाला NH3 ने जोडणारा हा महामार्ग शहराच्या वाहतुकीचा एक मोठा भार वाहून नेतो. मुलुंड ऐरोली उड्डाण पुलाने मुंबईतील उपनगरांना नवी मुंबईशी जोडण्याचं काम केलं. वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय आणि वाहतुकीचा अतिरिक्त वेळ वाचवण्याच्या दृष्टीने या उड्डाण पुलाने महत्वाची भूमिका बजावली. पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा ठाणे घोडबंदर महामार्ग हा महामंडळाचा आणखी एक उपक्रम. या मार्गाने प्रवाशांचा तब्बल 1 ते 1.5 तासांचा अधिकचा कालावधी वाचलाच आणि ठाणे शहराच्या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाच्या दृष्टीने हा मार्गही महत्वाचा ठरला. तसेच बोरिवलीला जायला सुद्धा आधी 2 ते 2.5 तास लागायचे तो वेळ आता जवळजवळ अर्ध्यावर आलेला आहे. काफी फैसिलिटीज मिल रही है यहाँ पे. रोड बनने से एक्सीडेंट केसेस कम हो गए हैं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग हा भारतातील सगळ्यात पहिला 6पदरी द्रुतगती महामार्ग. 93 किलोमीटरचा हा महामार्ग मुंबई आणि औद्योगिकरणाचे केंद्र पुणे या शहरांची प्रगतीची वीण अधिक घट्ट करतो. केवळ 2 तासात माफक टोलमध्ये सुरक्षित प्रवासाची सोय उपलब्ध करणारा हा महामार्ग म्हणजे विकास महामंडळाच्या कार्यातील एक मैलाचा दगडच ठरलाय. 1630 कोटी रुपये खर्च करून साकारण्यात आलेला हा महामार्ग एप्रिल 2002 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शासनाने पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग बांधून हे शहर पुण्यापासून खूप जवळ आणलंय. पुणे बंगळुरूला जोडणारा NH4 हा राष्ट्रीय महामार्ग या महामार्गाजवळूनच जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यातील महत्वाच्या शहरांना हा मार्ग जोडतो. अमरावती. विदर्भातील एक प्रमुख जिल्हा असलेलं अमरावती आता कात टाकतंय. 2001 साली MSRDC तर्फे एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत 114 कोटींचा कार्यक्रम सर्वप्रथम हाती घेण्यात आला. यामध्ये जवळपास 45 किलोमीटरचे रस्ते 2 पदरी आणि 4 पदरी करणे, महत्वाच्या ठिकाणी 2 उड्डाण पूल आणि एक पश्चिमेकडला वळण रस्ता असे मिळून हे कार्यक्रम हाती घेण्यात आले. आता या ब्रिजमुळे जरा थोडे आमचे वेळ वाचतोय आणि जरा व्यवस्थित ट्रॅफिक हे थोडं
रिलॅक्स वाटतं. उड्डाण पूल झाले आहेत ना, त्यामुळे खूप फायदे आहेत. पार्किंगची जागा व्यवस्थित झालेली आहे. महामंडळाने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची निर्मिती वेगाने करताना नवनवीन तंत्र व यंत्रसामुग्रीचा वापर केला व देशामध्ये अत्याधुनिक तंत्राचा विकासाची मुहूर्तमेढ रोवली. नागपूर मध्य भारतातील सर्वात मोठं शहर आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठं शहर. या योजनेमध्ये एकूण 75 कामं आहेत. त्यामध्ये 61 रस्त्यांची कामं आणि 14 पुलांची कामं आहेत. या पुलांच्या कामामध्ये रेल्वे उड्डाणपूल आहेत. जवळपास 200 किलोमीटर लांबींची रस्त्यांची सुधारणा पूर्ण झाली आहे. रोड जे छोटे होते पहिले, आता ते MSRDC मुळे मोठे झाले. 6 रेल्वे उड्डाणपुलांची कामं सुद्धा पूर्ण झाली आहेत. 2 प्रगतीपथावर आहेत. महामंडळाने आतापर्यंत या योजनेवर जवळपास 300 कोटी रुपये खर्च केले आहेत. या योजनेमध्ये केबल स्टे नावाचा एक ब्रिज महामंडळानं घेतलेला आहे. हा महाराष्ट्रातला दुसरा केबल ब्रिज ठरणार आहे. औरंगाबाद ऐतिहासिक वास्तूंमुळे पर्यटन केंद्र बनलेलं शहर ही औरंगाबादची ओळख. इथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं 167 कोटींची 30 कामं मंजूर केली होती. त्यातील 7 कामं पूर्ण झालेली आहेत. इथल्या ऐतिहासिक वास्तूंचं महत्त्व लक्षात घेऊन महामंडळ इथे अद्ययावत तंत्रज्ञानानं बांधकाम करत आहे. हा सेतू या शहराच्या विकासासाठी एक मानबिंदू ठरला आहे. क्रांती चौक उड्डाणपुलाचंही काम चालू आहे. जळगाव टी पॉइंट ते हर्सुल टी पॉइंट हा VIP रस्ता आता जवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आने जाने को एक ही रोड था, तो उस वजह से बहुत प्रॉब्लम होती थी. अब 2 वे रहने से अच्छा हो गया. पुणे विद्येचे माहेरघर. इथे शासनाने एकूण 60 प्रकल्प राबवले. MSRDCचा पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये बराच वाटा आहे. तब्बल 111 कोटी रुपये खर्च करून चिंचवड, स्वारगेट, वाडिया कॉलेज पूल, नदीवरचा पूल, युनिव्हर्सिटी पूल असे काही महत्वाचे उड्डाण पूल पुण्यात निर्माण केले. युनिव्हर्सिटीच्या ब्रिजमुळे मला परीक्षेला पोहोचायला उशीर होत नाही. बारामती शेतकऱ्यांचं माहेरघर असलेलं बारामती आयात निर्यातीचं मुख्य केंद्र तसंच ऊस आणि दुधासाठी प्रसिद्ध आहे. महामंडळाच्या सहाय्यानं निर्माण होणारे प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल ही या शहराची नवी ओळख बनते. नांदेड गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं नांदेड हे एक ऐतिहासिक शहर. महामंडळाने याच गोदावरी नदीवर 13 महिन्यात अंदाजे 13.42 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधला आणि विशेष म्हणजे हा पूल भूकंपरोधक आहे. रोड का कंडीशन हैज बिकम वेरी गुड एंड द ट्रैफिक फ्लो हैज बिकम वेरी नाइस एज वेल. हो सकता है इन टाइम टू कम इट माइट बिकम अ न्यू काइंड ऑफ नांदेड. MSRDC can probably raise this entire money through Indian funding rather than going abroad. Indian capital markets with its large banking sector was considered as having enough resources. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भविष्य काळात अतिशय उच्च तंत्रज्ञानाने युक्त आणि लोकोपयोगी प्रकल्प राबवण्याचा संकल्प केलाय. यात इतर शहरांप्रमाणेच कोल्हापूर इथे IRDPच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्यांचं 172.37 कोटींचं रस्ता रुंदीकरण आणि कोल्हापुरातील गर्दीच्या ठिकाणी फुटपाथ आणि रस्ता रुंदीकरण करण्यात येईल. पश्चिम सागरी वाहतूक नरिमन पॉइंट ते बांद्रा, जुहू, मार्वे, वर्सोवा, बोरिवली दरम्यान सुमारे 45 किलोमीटर लांबीमध्ये BOT तत्वावर सागरी वाहतुकीचा 1200 कोटी रुपये रकमेचा प्रकल्प येत्या 2 वर्षात सुरू करण्यात येईल. हॉवरक्राफ्ट कॅटॅमरानद्वारे होणाऱ्या जलवाहतुकीमुळे मुंबईतील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. राजीव गांधी सागरी सेतूचा वांद्रे ते वरळी हा टप्पा पूर्ण झाला असून त्यापुढे वरळी ते हाजी अली या टप्प्याच्या निविदा स्वीकृत झाल्या आहेत. वरळी ते हाजी अली प्रकल्पाचा हा टप्पा म्हणजे देशातील सर्वात मोठा असा BOT तत्वावरील प्रकल्प असून त्याची अंदाजित किंमत सुमारे 5300 कोटी एवढी आहे. वरळी ते हाजी अली या सेतूमध्ये वरळी इथे इंटरचेंज आणि हाजी अली इथे कनेक्टर यांचा समावेश आहे. या टप्प्याची एकंदर लांबी सुमारे 7 किलोमीटर एवढी असून या पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होऊन तो सुमारे 3.5 वर्षात पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये 1.04 किलोमीटरचा ड्रिल अँड ब्लास्ट टनेल आणि 0.6 किलोमीटरच्या अंडरग्राउंड रॅम्प रोडचा समावेश आहे. हाजी अली ते नरिमन पॉइंट हा 9 किलोमीटरचा महत्वाचा रस्ता आहे, ज्यात 3.76 किलोमीटरचा कट अँड कव्हर टनेल, अंदाजे 5439 कोटी किमतीचा 4 लेन असणारा हा रस्ता हाजी अली इथून सुरू होऊन भुलाबाई देसाई मार्ग, प्रियदर्शनी पार्क, प्रिन्सेस स्ट्रीट इथून नरिमन पॉइंटला संपेल.
अंदाजे 204 कोटी खर्च असणारा साधारण 3.33 किलोमीटरचा पेडर रोडचा प्रकल्प हाजी अली इथे सुरू होऊन विल्सन कॉलेज इथे संपेल. महाराष्ट्रातील वाढतं औद्योगिकरण आणि वाहतूक व्यवस्थेत पारदर्शीपणा आणण्यासाठी महामंडळाने महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळ एकूण 22 ठिकाणी अद्ययावत आणि संगणकीय बॉर्डर चेकपोस्ट उभारण्याचा संकल्प सोडलाय. अंदाजे 1000 कोटी खर्च असणाऱ्या या प्रकल्पात अच्छल, हडखेड आणि नवापूर इथे प्रत्येकी 15-15 लेन्स, कागल आणि देवरी इथे प्रत्येकी 13-13 लेन्स, उमरगा, मांडरूप, पिंपळकुट्टी, मानेगाव, इन्सुली, मारवाडे आणि सावनेर इथे प्रत्येकी 10-10 लेन्स, तसेच पूर्नाड, बोरगाव, राजुरा, बिलोली, चोरवड, देगलूर, खापरी, अक्कलकुवा, चांदगड, वरड इथे प्रत्येकी 7-7 लेन्स आहेत. इलेक्ट्रॉनिक मशीन्सद्वारे वाहनांचा प्रकार, नंबर, कागदपत्र, आतील सामान याचं परीक्षण केलं जाईल, ज्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अतिक्रमण करणाऱ्या वाहनांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आळा बसेल. प्रत्येक पोस्टवर धाबा, मेकॅनिक शॉप, पंक्चर आणि टायर रिपेअर, ऑटो स्पेअर्स, पेट्रोल आणि डिझेल पंप्स, दवाखाने, एसटीडी, पीसीओ, सायबर कॅफे, बँक्स आणि एटीएम्स असणाऱ्या या सर्व चेकपोस्टचं नियंत्रण मुंबईतील अद्ययावत केंद्राद्वारे करण्यात येईल. वांद्रा ते वरळी हा सागरी सेतू आता महाराष्ट्र राज्याचा व तसेच भारताचे नवीन मानचिन्ह बनलेले आहे. या प्रकल्पामुळे वाहनाच्या वेळेत व तसंच इंधनाची बचत होऊन राष्ट्रीय संपत्तीचा नाश टळला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत पैठण, खुलताबाद येथील दर्गा, भद्रा मारुती मंदिर, शिर्डी, देहू, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर यासारखे तीर्थक्षेत्र विकास करण्याचा आमचा मानस आहे. या सर्व कामाची अंदाजित किंमत 21,000 कोटी पेक्षाही जास्त आहे. वांद्रा ते वरळी सागरी सेतू हा आता पूर्ण झाला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो व त्याचप्रमाणे भविष्यात आपले महामंडळ चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. या महामंडळाने राज्याच्या वाहतुकीच्या समस्या सोडवायचा नेटानं प्रयत्न केला आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, राज्यात मुंबई शहरातील 55 उड्डाणपुलाचा प्रकल्प, नागपूर सिन्नर घोटी हा मार्ग, त्याचबरोबर अनेक शहरामध्ये एकात्मिक शहरी विकास प्रकल्प राबवून त्या शहरामध्ये रस्त्याच्या पायाभूत सुविधा देण्याचा महामंडळाने प्रयत्न केलेला आहे.